Hi friends, today we are learn about northern blotting. In previous lecture, we learn about the southern blotting. That technique is used for detection of specific DNA. And today, now we learn about the northern blotting. Northern blotting is used for detection of RNA. आता नॉर्दर्न ब्लॉटिंग आपल्याला ब्लॉटिंगचे 3 टाईप माहीत आहेत. सदर्न ब्लॉटिंग, नॉर्दर्न ब्लॉटिंग आणि वेस्टर्न ब्लॉटिंग. तर सदर्न ब्लॉटिंग ही DNA डिटेक्शनसाठी वापरली जाते. नॉर्दर्न ब्लॉटिंग ही RNA डिटेक्शनसाठी आणि वेस्टर्न ब्लॉटिंग ही प्रोटीन डिटेक्शनसाठी. तर आज आपण नॉर्दर्न ब्लॉटिंग टेक्निक बघणार आहोत की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, स्पेसिफिक RNAचं डिटेक्शन केलं जातं. आता सदर्नमध्ये जे DNA आहे त्याचं DNAचं डिटेक्शन, तर त्याचेसुद्धा ॲप्लिकेशन भरपूर आहे. तर नॉर्दर्न ब्लॉटिंग हे आपण जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं की जसं की कॅन्सर, की सेलमध्ये काही जीन जसं की ऑन्कोजीन एक्सप्रेस होतो आणि ऑन्कोजीनचं जे एक्सप्रेशन आहे ते किती प्रमाणात आहे, कमी आहे, जास्त आहे, त्याच्यावरून सुद्धा आपण ठरवू शकतो की ती सेल कॅन्सरस आहे किंवा नाही. आता जनरली आपल्याला सेंट्रल डॉग्मा ऑफ लाईफ माहीत आहे. पहिल्यांदा नॉर्दर्न ब्लॉटिंग. सेंट्रल डॉग्मा आपल्याला माहीत आहे की सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये DNA जो जीन एक्सप्रेस होतो, म्हणजे सेलची ज्या प्रोटीनची गरज आहे त्या प्रोटीन किंवा तो जीन स्पेसिफिक त्या ठिकाणी काय होतो, एक्सप्रेस होतो आणि त्याच्यापासून DNA पासून काय तयार होतो, mRNA तयार होतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. तर हा जो mRNA आहे हा मग पोरमधून, न्यूक्लियर पोरमधून बाहेर येऊन मग रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती त्याचं काय होतं, फोटोसिंथेसिस होतं. तर हे जे एक्सप्रेशन आहे म्हणजे जीन एक्सप्रेशन आपण स्टडी करण्यासाठी किंवा जीन एक्सप्रेशनचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण नॉर्दर्न ब्लॉटिंग करू शकतो. आता ह्याच्यामध्ये या टेक्निकमध्ये कशा पद्धतीच्या स्टेप्स आहेत किंवा कशा पद्धतीनं नॉर्दर्न ब्लॉटिंग किंवा RNAचं आयडेंटिफिकेशन केलं जातं ते आपण बघूया. तर पहिल्यांदा सेलपासून RNAचं काय केलं जातं, प्युरिफिकेशन केलं जातं. त्याला आपण म्हणू शकतो एक्स्ट्रॅक्शन ऑफ RNA फ्रॉम टार्गेट सेल किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑफ RNA फ्रॉम स्पेसिफिक सेल. तर RNAचं काय केलं जातं, प्युरिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रोफोरेसिस केलं जातं. हा जो RNA प्युरिफाय केलेला आहे त्याचं काय केलं जातं, इलेक्ट्रोफोरेसिस केलं जातं. आणि मग याच्यामध्ये फर्स्ट वेलमध्ये लॅडर, त्याच्यानंतर या वेलमध्ये मग काय केलं जातं, RNAचे सॅम्पल लोड केले जातात. की जसं आपण सदर्न ब्लॉटिंगमध्ये बघितलं की त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेपला काय केलं जातं, रेस्ट्रिक्शन डायजेशन केलं जातं. DNAचं काय केलं जातं, फ्रॅगमेंटेशन केलं जातं. परंतु नॉर्दर्न ब्लॉटिंगमध्ये फ्रॅगमेंटेशन केलं जात नाही, कारण जीन एक्सप्रेस होताना mRNA त्या स्पेसिफिक जीननुसार वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एक्सप्रेस होतात. त्याच्यामुळे आहे असा जीन, म्हणजे आपल्याला जर जीनचा स्टडी करायचा असेल स्पेसिफिक, त्याचा सिक्वेन्स काय असेल किंवा कोडिंग सिक्वेन्स काय असेल, हे जर आपल्याला अनालाइज करायचं असेल, त्याचा स्टडी करायचा असेल, तर mRNA हा सगळ्यात काय आहे, एक प्रिमिटिव्ह मॉलिक्यूल आहे की ज्याच्यामधून आपल्याला जीनची ॲक्युरेट कोडिंग सिक्वेन्सची इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यातून मिळू शकते. तर याच्या प्युरिफिकेशन केल्यानंतर त्या RNAचं काय केलं जातं, या ठिकाणी इलेक्ट्रोफोरेसिस केलं जातं. आता इलेक्ट्रोफोरेसिस करताना याच्यामध्ये स्पेसिफिकली फॉर्माल्डिहाइड याच्यामध्ये जेलमध्येच तयार करताना अगारोचं जेल तयार करताना आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. कारण RNAचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं, जसं की DNAचं कसं आहे, डबल स्टँडर्ड DNA असतो, परंतु RNA हा कसा आहे, सिंगल स्टँडर्ड आणि लिनियर आहे. त्याच्यामुळे त्याचं फोल्डिंग होण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. त्याच्यामुळे हे जे RNA आहेत की ज्यांचं सेपरेशन होणार आहे, त्यांच्या सेपरेशनसाठी त्याला लिनियर ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण मग काय करतो, सेपरेशन प्रॉपर व्हावं त्याच्यासाठी मग जेलमध्ये आपण फॉर्माल्डिहाइड ॲड करतो. त्याच्यानंतर याचं सेपरेशन झाल्यानंतर आपण मग त्या ठिकाणी त्याचं काय करतो, ब्लॉटिंग करतो. तर सिमिलर आपण सदर्न ब्लॉटिंगमध्ये सुद्धा ट्रॅडिशनल मेथड बघितली
आणि मॉडर्न मेथड बघितली. आता सुद्धा आपण याच्यामध्ये ट्रॅडिशनल मेथड बघूया की पहिल्यांदा काय केलं जातं, बॉटमला जो रिझर्वायर आहे तो ट्रान्सफर बफरनी फिल करून घेतलेला असतो. ट्रान्सफर बफर. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये काय असतो, स्पंज. स्पंजवरती काय असतं, जेल. जेल नंतर मेम्ब्रेन. तर सिमिलर याच्यामध्ये सुद्धा जी मेम्ब्रेन यूज केली जाते ती नायलॉन किंवा नायट्रोसेल्युलोज. तर नायलॉन मेम्ब्रेन आणि नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन या दोन्हीकडे सुद्धा ॲबिलिटी आहे की ते DNA ला काय करू शकत नाही, म्हणजे DNA त्यांच्या पोरमधून ट्रान्सफर होऊ शकत नाही आणि ते DNA ला काय करतात, ब्लॉक करून किंवा बाइंड करून ठेवतात. नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन आणि नायलॉन मेम्ब्रेन हे काय करतात, ट्रान्सफर होणाऱ्या DNA ला काय करतात, बाइंड करून ठेवतात. तर ह्या ठिकाणी जेल हा आहे स्पंज. त्याच्यानंतर ही नायट्रोसेल्युलर मेम्ब्रेन. त्याच्यानंतर स्पंज आणि पुन्हा मग पेपर आणि मग त्याच्यावरती वेट. तर अशा पद्धतीची ती असेंब्ली केली जाते. आता दुसरी मॉडर्न मेथड सुद्धा बघूया की त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रो ब्लॉटिंग. ओके, तर ह्याला काय म्हणतात आपण, ब्लॉटिंग. की सेपरेट झालेला हा जो जेलवरचा RNA आहे त्यांचं काय करतो आपण, ब्लॉटिंग करतो. कशावरती ब्लॉटिंग करतो, जेलवरून मेम्ब्रेनवरती ट्रान्सफर करतो, त्यालाच काय म्हणतात, ब्लॉटिंग. तर आपण इलेक्ट्रो ब्लॉटिंग ही जी मॉडर्न टेक्निक म्हणजे ही काय आहे, ट्रॅडिशनल मेथड. ही याच्यामध्ये वेट ठेवल्यानंतर कॅपिलरी ॲक्शन या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती बेसला असणारा जो ट्रान्सफर बफर आहे तो काय होतो, कॅपिलर ॲक्शननुसार वरती ट्रान्सफर. आणि वरती ट्रान्सफर होताना मग त्या बफर बरोबर DNA सुद्धा जेलमधून ट्रान्सफर होऊन मेम्ब्रेनला काय होतात, अटॅच होतात, मेम्ब्रेनला बाइंड होतात. आता बघूया इलेक्ट्रो ब्लॉटिंग. इलेक्ट्रो ब्लॉटिंगचं सुद्धा काल तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण समजूया, हा कॅथोड निगेटिव्ह चार्ज आणि हा ॲनोड, हा पॉझिटिव्ह चार्ज, या काय केल्या जातात, पॉवर पॅकला कनेक्ट केले जातात. आणि मग याच्यामध्ये जी कॅसेट ठेवली जाते त्याची असेंब्ली कशा पद्धतीने असते, स्पंज, त्याच्यानंतर जेल, त्याच्यानंतर मेम्ब्रेन, पुन्हा स्पंज. आणि मग हे जे तयार झालेलं जे कॅसेट आहे हे आपण काय करतो, या याच्यामध्ये ठेवतो. आणि मग ठेवताना कशा पद्धतीने ठेवतो, आपल्याला माहित आहे की DNA वरती चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. मग जेल काय होईल, निगेटिव्ह साईडला येईल आणि मेम्ब्रेन कोणत्या बाजूला येईल, पॉझिटिव्ह बाजूला येईल. अशा पद्धतीने आपण ठेवतो. आणि मग करंट चालू केल्यानंतर जेलवरचे बँड काय होतात, जेलवरचे जे DNA फ्रॅगमेंट्स RNA फ्रॅगमेंट्स आहेत ते काय होतात, मेम्ब्रेनवरती ट्रान्सफर होतात. आता मेम्ब्रेनवरती ट्रान्सफर झाल्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे, नेक्स्ट प्रोसेसमध्ये काय केलं जातं, एक तर मॉडर्न मेथड यूज करत असतो तर ही कॅसेट याच्यातून बाहेर काढली जाते किंवा ट्रॅडिशनल मेथड तर याच्यातून मेम्ब्रेन बाहेर काढली. मग या प्रोसेसमध्ये पेट्री प्लेटमध्ये ही जी मेम्ब्रेन आहे ज्याच्यावरती काय झालेलं आहे, RNAचे फ्रॅगमेंट्स ट्रान्सफर झालेले आहेत, त्या ठिकाणी त्याचं काय केलं जातं, हायब्रिडायझेशन केलं जातं. आणि हायब्रिडायझेशनसाठी आपल्याला माहित आहे, हायब्रिडायझेशनसाठी काय वापरतो आपण, लेबल्ड प्रोब्स. लेबल्ड प्रोब्स काय असतात की असा DNAचा सिक्वेन्स की जो त्याला आपण म्हणू शकतो इंटरेस्ट ऑफ जीन. तर तो इंटरेस्ट ऑफ जीन त्याचा जो युनिक सिक्वेन्स आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स हा कशामध्ये असतो, प्रोबमध्ये असतो. आणि प्लस त्याला काय केलेलं असतं, रेडिओ लेबल केलेलं असतं किंवा त्याला लेबल केलेलं असतं.
जसे की आपण समजू की या ठिकाणी RNAचे जर 4 फ्रॅगमेंट त्या सॅम्पलमध्ये जर आढळले तर त्या ठिकाणी सपोज हा असेल तर त्याला जाऊन हे प्रोब काय होतात, बाइंड होतात आणि ह्याला रेडिओ लेबल केलं जातं. बाकीचे ह्याला बाइंड होतील का, नाही. फक्त कशाला बाइंड होतील, तर जो प्रोब की ज्याचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स किंवा जीन ऑफ इंटरेस्टचा सिक्वेन्स आहे बरोबर त्या ठिकाणी जाऊन बाइंड होतो. आणि मग बाइंड झाल्यानंतर यांचं हायब्रिडायझेशन झाल्यानंतर मग आपल्याला तो जो फ्रॅगमेंट आहे तो व्हिज्युअलाइज्ड कलरमध्ये, म्हणजे जशी की आपण सदर्न ब्लॉटिंगमध्ये स्ट्रॅटेजी व्हिज्युअलायझेशनची स्ट्रॅटेजी काय वापरलेली आहे, बायोटिनिलेटेड प्रूफ. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बायोटिनचा जर यूज केला तर त्या बेसिसवरती ह्याचं सेपरेशन केलं जातं. बायोटिनिलेटेड प्रोब जर वापरला नसेल म्हणजे व्हिज्युअलाइज होणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी जर रेडिओ आयसोटोप यूज केले असतील तर याचं काय करावं लागेल, ॲटो रेडिओग्राफी. म्हणजे हे तुम्हाला सदर्न ब्लॉटिंगमध्ये सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. ॲटो रेडिओग्राफीमध्ये मग काय केले जातात, हे जी फिल्म आहे किंवा ह्याच्यामध्ये नाही, ही जी मेम्ब्रेन आहे ओके, ह्याच्यामधून एक्सरेज ट्रान्सफर केले जातात आणि एक्सरेज ट्रान्सफर केल्यानंतर ज्या बँडला प्रोब अटॅच झालेला आहे, प्रोब अटॅच झालेला आहे म्हणजे त्याला रेडिओ आयसोटोप अटॅच झालेले आहे. तर प्रोबमध्ये जनरली रेडिओ आयसोटोप कोणते वापरले जातात, P32, P34 हे रेडिओ आयसोटोप यूज केले जातात. आणि कुठे वापरले जातात, आपल्याला न्यूक्लियोटाइडचे स्ट्रक्चर माहीत आहे, पेंटो शुगर आणि 5 नंबरचा जो कार्बन आहे त्याला फॉस्फेट जो अटॅच असतो तो फॉस्फेट हा काय असतो, आयसोटोपिक असतो. आणि त्याच्यामुळे त्याची ॲटो रेडिओग्राफी केल्यानंतर ज्या ठिकाणी प्रोब अटॅच आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची डार्क लाईन दिसतात. आणि मग त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करतो की याच्यामध्ये तो स्पेसिफिक सिक्वेन्स प्रेझेंट आहे, त्या सेलमध्ये तो सिक्वेन्स प्रेझेंट आहे, त्या सेलमध्ये तो जीन हायली एक्सप्रेस झालेला आहे. हायली एक्सप्रेस झालेला आहे म्हणजे काय, तर ती ॲक्टिव्हिटी त्या सेलमध्ये चालू आहे. ओके, आता आपल्या सेलमध्ये कोणत्याही सेलमध्ये ह्युमनच्या जिनोममध्ये जेवढे जीन्स असतात ते सगळे जीन्स कशामध्ये प्रेझेंट असतात, त्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. परंतु प्रत्येक ठिकाणी स्पेसिफिक टाईपनुसार कंडिशननुसार ती सेल डिफरंट जीन काय करत असते, एक्सप्रेस करत असते डिफरंट क्वांटिटीमध्ये आणि डिफरंट फ्रिक्वेन्सीनुसार. जसं की आपण स्किनच्या सेल घेतल्या तर स्किनच्या सेलमध्ये असणारे जीन्स, वेगळे जीन्स हे जास्त प्रमाणात एक्सप्रेस होत असते. आयजमध्ये असणारा सेल त्या ठिकाणी असणारे जीन्स हे वेगळे डिफरंट जीन्स हे वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतात, एक्सप्रेस होतात. ओके, तर तशा पद्धतीनं आपल्याला ज्याचा स्टडी करायचा आहे, जसं की आपण कॅन्सर सेलच्या बाबतीमध्ये जर घेतलं तर प्रत्येक सेलमध्ये, नॉर्मल सेलमध्ये ऑन्कोजीन हा प्रेझेंट असतो. तर तो ऑन्कोजीन काय करतो की सेलला कॅन्सरस होण्यापासून रोखतो. आपल्याला माहिती आहे कॅन्सर सेल म्हणजे काय, की त्या ठिकाणी त्या सेलची ग्रोथ ही कशी असते, अनकंट्रोल्ड असते. आणि ही अनकंट्रोल ग्रोथ म्हणजे हे जे सेलचं डिव्हिजन आहे ते कुठेतरी थांबवण्यासाठी हे ऑन्कोजीन्स असतात. परंतु ऑन्कोजीन्समध्येच जर डिफेक्ट झाले, त्यांचं जर एक्सप्रेशन कमी झालं तर ती सेल कॅन्सरस होते. मग कॅन्सर जर त्या स्पेसिफिक पर्सनमध्ये जर आयडेंटिफाय करायचं असेल तर ऑन्कोजीनशी रिस्पॉन्सिबल असणारे प्रोब्स आपण जर ह्याच्यामध्ये नॉर्दर्न ब्लॉटिंगच्या मदतीने जर बघितले तर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी कॅन्सरस सेल असेल त्या ठिकाणी ते जीन किंवा ते RNA त्या ठिकाणी काय होतील, तिचा आयडेंटिफाय होईल. आणि ज्या कॅन्सरस नसेल तर त्या ठिकाणी तो RNA तिचा आयडेंटिफाय होणार नाही. तर अशा पद्धतीची काय आहे नॉर्दर्न ब्लॉटिंग. पुन्हा आपण एकदा रिवाईज करूया. पहिल्यांदा काय केलं होतं, RNAचं प्युरिफिकेशन, म्हणजे ज्या सेलचं आपल्याला काय, सेलमधल्या RNAचं म्हणजे ज्या जीनचं एक्सप्रेशन, ज्या सेलचं आपल्याला जीन एक्सप्रेशन चेक करायचं आहे त्याचं आपण RNA प्युरिफिकेशन करतो. त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रोफोरेसिस करतो, इलेक्ट्रोफोरेसिस विथ फॉर्माल्डिहाइड. ओके, दॅट कॅन स्ट्रेंथन द RNA. त्याला काय करतो, स्ट्रेट ठेवण्याचं काम फॉर्माल्डिहाइड करतो. त्याच्यानंतर तिचं काय करतो आपण, ब्लॉटिंग, ही ट्रॅडिशनल मेथड आणि ही
मॉडर्न मेथड की ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोब्लॉटिंग म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या मदतीनं जेलवरचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते मेम्ब्रेनवरती ट्रान्सफर केले जातात आणि ट्रॅडिशनल मेथडमध्ये बफर किंवा कॅपिलरी ॲक्शन या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती जेलवरचे जे फ्रॅगमेंट्स आहेत RNA फ्रॅगमेंट्स हे काय होतात मेम्ब्रेनवरती ट्रान्सफर होतात आणि मग त्याच्यानंतर त्याचं काय केलं जातं हायब्रिडायझेशन विथ स्पेसिफिक प्रोबच्या मदतीनं त्याचं काय केलं जातं हायब्रिडायझेशन केलं जातं. तर अशा पद्धतीचे काय आहे नॉर्दर्न ब्लॉटिंग ही टेक्निक आहे. थँक्यू.